आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी शृंखला नभोनाट्य भगवद जुक्कम. मूळ संस्कृत लेखक बोधायन, हिंदी अनुवाद नेमीचंद्र जैन, मराठी नाट्य रूपांतर दिनकर बेडेकर, दिग्दर्शक अशोक जांभूळकर आणि सादर करते प्रदीप जारोंडे. शांडिल्य शांडिल्य गेला कुठे हा? अज्ञानाच्या अंधकारात भरकटलेल्या माणसाचं हे असंच होत. तरुण वय आहे, अंगात शक्ती आहे, रूप आहे, म्हणून ह्या नश्वर जगातले दोष दिसत नाही. पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून हा मानव देह मिळाला आहे, तर त्याचाच अहंकार. पण लक्षात येत नाही की हे शरीर म्हणजे तरी काय? रोगांचं, विकारांचं माहेरघर, सदैव वार्धक्य आणि मृत्यू यांच्या भीतीनं ग्रासलेलं. त्याचा कसला अहंकार? पण ऐकतो कोण? शांडिल्य, ए शांडिल्य! काय दुर्दैव आहे, जन्माला आलो तेही अशा ठिकाणी जिथे खायला श्राद्धाच्या पिंडांशिवाय काही मिळत नाही. गळ्यात जानवा आहे म्हणून ब्राह्मण, एरवी विद्याभ्यासाचं म्हणाल तर शून्य. उपाशी मारायची वेळ आली म्हणून या दुष्ट आचार्यांचा शिष्य झालो. शिष्य कसला? त्यांचं ओझं वाहणारं गाढव. पण आमचे आचार्य दिसत नाहीत. गेले कुठे? खूप दूर तर नाही ना निघून गेले? आचार्य, आचार्य, आचार्य! कळलं, सुग्रास भोजनाच्या लोभानं एकटेच भिक्षा मागायला निघून गेले बहुतेक. अरे इथेच आहात काय तुम्ही? क्षमा असावी गुरुजी. मला वाटलं की काय वाटलं? आणि एवढं घाबरायला काय झालं तुला? अरे धीर धर, जरा धीर धर. साधू पुरुषांनी कसं वितरागी असावं. वितरागी ही काय नवीन भानगड आहे? भानगड काय म्हणतोस? वितराग म्हणजे राग किंवा द्वेष ह्यामध्ये मध्यम मार्गाचं अनुसरण. दुःखात आणि सुखात मनाचं संतुलन. मित्र किंवा शत्रू यांच्याविषयी मनात समभाव. याला ज्ञानी लोक वितरागित्व म्हणतात. गुरुजी, हे जे काही तुम्ही म्हणताय ते खरंच अस्तित्वात आहे? अर्थात, नाहीतर ही संज्ञा कुठून आली असती? पण मग तुम्ही तर सतत माझ्यावर संतापलेलेच असता. ते तू अभ्यास करत नाही म्हणून. पण तेवढ्यानं तुमच्यासारख्या वितराग्याला फरक पडायला नको ना? नाही 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 नाही, तसं नाही आहे, तसं नाही आहे. मी संतापतो कारण शास्त्रातच तसं लिहिलं आहे. काय? की शिष्याला उठता बसता झोडपून काढा? नाही, मग शास्त्रात असं लिहिलं आहे काय? की शिकायला आलेला प्रत्येक शिष्य हा शारीरिक शिक्षेला पात्र आहे. काही म्हणून मी अजिबात क्रोध न येऊ देता तुला शिक्षा करत असतो, आणि तेही तुझ्या भल्यासाठीच. हो, धन्य आहात तुम्ही गुरुजी, धन्य आहात. अजिबात क्रोध न येऊ देता तुम्ही मला उठता बसता झोडपून काढता, आणि तेही माझ्याच भल्यासाठी. धन्य आहे तुमची, धन्य आहे. बरं, ते जाऊ दे. चला, भिक्षा मागायला जायची वेळ झाली आहे. पोटात कावळे ओरडत आहेत ना. एवढ्यात भिक्षा? मूर्ख! अरे अजून दुपार सुद्धा झाली नाही. शास्त्रात म्हटलंय काय? की जेव्हा स्वयंपाकाची भांडी आवरून ठेवली जातात, चूल थंड होते, घरातली माणसं जेवण करून बाहेर निघून जातात, तेव्हा भिक्षेला जावं. चला, तोपर्यंत उद्यानात विश्रांती घेऊ. अरे रे गुरुजी, तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडली. कोणती प्रतिज्ञा? तुमच्यासारख्या वितराग्यानं सुख दुःख एक समान मानायचं असतं ना. मग विश्रांती घेण्याची गरजच काय? अरे माझा आत्मा जरी सुख आणि दुःख यात फरक करत नसला
तरी माझ्या कर्मात्म्याला या क्षणी विश्रांतीची गरज आहे. ठीक आहे गुरुजी. हा गुरुजी, हा आलो आपण उद्यानाजवळ. हम्म पण आधी तू प्रवेश कर. आ? हा आम्हाला तर निर्जन वनामध्ये जायचाही अभ्यास आहे. पण तू घाबरट आहेस. नको नको गुरुजी, का? आधी तुम्ही प्रवेश करा. तुमच्या मागोमाग मी येईल ना. का पण? माझी आजी सांगायची की इथल्या अशोकाच्या झाडांच्या पानात वाघ लपलेला असतो. तेव्हा आधी तुम्ही प्रवेश करा, मी तुमच्या मागोमाग येईल ना. घाबरट. ठीक आहे, चला. वाचवा वाचवा, मला वाघाने पकडलं. गुरुजी गुरुजी, वाचवा वाचवा, वाघाने माझं नाव पकडलं. केवढं रक्त वाहतंय, बापरे. गुरुजी गुरुजी, वाघ वाघ मला खाणार. वाचवा वाचवा गुरुजी, वाचवा. अरे 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 घाबरू नकोस, घाबरू नको. काय झालं घाबरायला? हे बघ, वाघ भी काही नाहीये. बघ, तो मोर आहे. मोर. मोर मोर आहे. मग मोरच आहे. मग मोरच आहे तो. नक्की मोरच आहे ना. बाबा, खरंच मोर आहे तो. घाबरट कुठला? हा मोरच आहे. हो ना गुरुजी, मोरच आहे ना. अरे मोरच आहे ना तो. मग मी डोळे उघडू. खुशाल उघड. गुरुजी काय? गुरुजी, वाघच होता तो. हा? मला पाहून घाबरला आणि मोराचं रूप घेऊन पळाला. हा. किती सुंदर उद्यान आहे ना गुरुजी, किती सुंदर. वा 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 वा. चंपा, कदंब, कडुलिंब, निचूल, तिलक, कणिकार, कुर्वक, कापूर, सगळे वृक्ष वसंत ऋतूच्या आगमनामुळे कसे फुलाफळांनी लदबदलेले आहेत. हा हा. मोराची केका ऐकू येते. कोकिळ कू कू बोलते. फुलांवर भुंगे रुंजी घालतायत. सुंदर, अति सुंदर, अति सुंदर. मूर्ख. आ? जिथे इंद्रियांचा सतत क्षय होत असतो, हा. अशा या नश्वर जगात तुला सौंदर्य कुठे दिसतंय? गुरुजी, चालणं खूप झालंय. थोडा वेळ बसायचं. ठीक आहे, बसू इथेच. पण नुसतं बसायचं नाही, नुसतं बसायचं नाही. मग? अभ्यास करावा लागेल. तो कालचा पाठ तू नको नको, अभ्यास नको ना. का? गुरुजी, आधी अभ्यास म्हणजे काय हे तर माहिती करून घेऊया ना. अभ्यासाचा अर्थ अभ्यास केल्यानंतरच समजतो. हा? म्हणून म्हणतो आधी अभ्यास सुरू तर कर. त्यानं काय फायदा होईल? अरे, ज्ञानामुळे विज्ञानाचा बोध होतो. आ? विज्ञानाने संयमाचा, आ? आणि संयमाने तप सामर्थ्य प्राप्त होतं. गुरुजी, ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून तुम्ही भलेही आता मला गप्प कराल, पण मला सांगा, तुम्ही स्वतःला ज्ञानी समजता ना, पण मग तुम्ही कुणाच्याही घरात बेधडक घुसू शकता. म्हणजे म्हणायचं काय तुला? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे काय? की मला एवढंच म्हणायचं आहे की एखाद्या घरात साधू पुरुषांसाठी बनवून ठेवलेली रुचकर पक्वान्न खायला मिळाली तर. अरे वेळ कुठली? तू विचार कसला करतोयस? तुम्ही सुद्धा पक्वान्नांच्या लोभानात साधू झालात ना? नाही, खरं सांगा, खरं सांगा. काय बोलतोयस तू? काय बोलतोयस? मी तर त्यासाठीच साधू झालो आहे. तुझी व्यर्थ बडबड बंद कर. आणि काल सांगितलेलं पाठांतर केलंस का ते आधी सांग. हो हो, केलंय ना. म्हणून दाखव. आत्ता नको. का? काय आहे की आता भुकेनं माझं लक्ष विचलित झालंय ना. त्यापेक्षा असं करू, तुम्ही डोळे मिटून योगाचं ध्यान करा आणि मी गप्प राहून भोगाचं ध्यान करतो. ते राहू दे, मी सांगतो तसं कर.
सगळ्या इंद्रियांना आत्म्यामध्ये केंद्रित करून आ? देहामध्ये सगळ्या जगाची कल्पना करून आ? ज्ञानाने सत्वाचा आश्रय घेऊन काय सांगताय काय? देहात्म्यातून समग्र आत्म्याची ओळख करून घे बाळा. बापरे. मधुकरिका. काय? अगं ये मधुकरिका, हे रामिलक कुठे आहेत? ते आत्ता येतो सांगून नगरात गेले आहेत. नगरात? कशाला बरं? काही काम आहे का? काम काय, तेच ते आसव शोधण्याचं. आसव? ते आसव ज्यानं लज्जावतीलाही मध चढतो, विनोद सुचायला लागतात. कळलं कळलं बरं. जा आता त्यांना बोलावून घेऊन ये. जा लवकर. बरं बाई, जाते. सखी परिभृतिके. अगं सखी परिभृतिके, हा, कुठे बसायचं आपण? इथे या मोहरानं लगडलेल्या आंब्याच्या वृक्षाखाली बसूया. ठीक आहे, चालेल. एक काम कर, माझं आसन मांड तिथे. हा, मांडला आसन. अगं जरा नीट कर. हा, बसा आता. हा, हे बरोबर आहे. इतकं छान वातावरण आहे, काहीतरी गा ना. काहीतरी गाऊ म्हणतेस? काय गाऊ बरं? ऐक. बसंत की बार आए, बसंत की बार आए, बसंत की बार आए. तरुवर बन बेलरिया, तरुवर बन बेलरिया, फूल रहे डालरिया, फूल रहे डालरिया. मोर बोले कोयलिया, मोर बोले कोयलिया, नूर बार छाई. बसंत की बार आई, बसंत की बार आई. कलियन से भंवरा खेले, कलियन से भंवरा खेले, कलियन से भंवरा खेले. घूंघट का पट खोले, घूंघट का पट खोले. कली कली मुस्काई, कली कली मुस्काई. रंग रंग सुख पाई. बसंत की बार आई, बसंत की बार आई. कलियन से भंवरा खेले, कलियन से भंवरा खेले, कलियन से भंवरा खेले. कलियन से भंवरा खेले. घूंघट का पट खोले, घूंघट का पट खोले. कली कली मुस्काई, कली कली मुस्काई. रंग रंग सुख पाई. बसंत की बार आई, बसंत की बार, बसंत की बार.
कुठेतरी कोकिळा गाते वाटतं. स्वर तर इतके मधुर आहेत की जणू कोणी खिरीमध्ये वरून चमचाभर साजूक तूप घातलंय. ओ हो 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 हो. या वनश्रीनं नटलेल्या उद्यानात चमचमणारे दागिने घालून एखाद्या दागिन्यासारखीच दिसणारी ही कोण सुंदरी बसली आहे? अरे ही तर वसंत सेना. हा किती गोड आवाज आहे हिचा, जशी ताज्या धारोष्ण दुधाची धार. हे धनी लोकच खरे भाग्यवान. गुरुजी गुरुजी, ऐकताय ना तुम्ही? ऐकण्याचं काम माझे कान करतायत, पण माझं मन त्यात गुंतलेलं नाही. गुंतेल जर धनप्राप्ती होणार असेल तर. तोंड सांभाळून बोल मूर्खा. क्रोध आवरा गुरुजी. तुमच्यासारख्या साधूला असं खेकसणं बरं दिसत नाही. मी तुझ्याशी बोलतच नाही. हा, हे मात्र तुम्ही खऱ्या साधू सारखं बोललात. पृथ्वीवरच्या प्राण्यांच्या पाप पुण्याचे साक्षीदार यमराज यांनी मला आज्ञा दिली आहे की ज्या कुणाचं कर्म पूर्ण झालं असेल त्याचे प्राण त्याच क्षणी हरण करून घ्यायचे. त्या कामासाठीच मी देशोदेशी भटकत असतो. पापणी लावताच नद्या उपवन पर्वत पार करतो. आजही आकाश मार्गे मी इथे येऊन पोचलोय तो वसंत सेनेच्या शोधात. कुठे बरं असेल ती? अरे ती काय तिथे बसली अशोकाच्या फुलांचे दागिने घालून. संध्याकाळी ढगांच्या आडून डोकावणाऱ्या चांदणीसारखी दिसते. पण अजून हिचं थोडं कर्म शिल्लक आहे. थोड्या वेळाने हिचं प्राणहरण करता येईल. गणिके, अगं तो बघ, तो अशोकाच्या फुलांचा गुच्छ किती सुंदर दिसतोय. हो ना. मी तोडून आणू? नको नको, मीच तोडून आणते तो गुच्छ. हिच्या मृत्यूचं स्थान काळ वेळ हीच आहे. सापाचं रूप धारण करून अशोकाच्या त्या फांदीवर जाऊन बसतो आणि फुलं तोडायला ती आली की तिचे प्राणहरण करतो. तिला दंश करायची वेळ आली. मला काहीतरी चावलं. परिभ्रतिका, परिभ्रतिका, मला काहीतरी चावलं. ऐक, त्या अशोकाच्या फांदीवर केवढा मोठा साप लटकतोय. बापरे, साप? काय सांगते? ऐक. आर्ये आर्ये, काय झालं? हा आक्रोश कशासाठी? अहो अहो, या कडिकेला साप चावलाय. काय साप? गुरुजी गुरुजी, या गणिकेला साप चावलाय. या गणिकेला साप चावलाय गुरुजी. बेटा, या जन्मातलं तिचं कर्म पूर्ण झालं असेल. जन्माला आलेला प्रत्येक जण आपल्या कर्माची फळं भोगतो आणि कर्म पूर्ण होताच त्याचा आत्मा देह सोडून निघून जातो. गणिके, अगं गणिके, कसं वाटतंय आता? परिभ्रतिके, परिभ्रतिके, देह निष्प्राण होतोय. खूप खूप झोप येते ग मला. हे बघ, सगळं ठीक होईल. तू घाबरू नको बाई. आई, आई, माझ्या आईला माझा अखेरचा नमस्कार सांग. असं काय म्हणतेस? हे बघ, तू स्वतः त्यांना नमस्कार करू शकशील आणि काही होणार नाही तुला. आणि परिभ्रतिके, रामीलकांना सांग की मी त्यांची आठवण काढली होती. हाय रे देवा, माझ्या प्रिय वसंत सेनेला काळानं ओढून नेलं. देवा
हिचे प्राण तर घेतले, आता निघावं. गंगा, नर्मदा, कृष्णा, कांची, कावेरी ह्या सगळ्या नद्या पार करून थेट यमलोकात पोहोचावं. तिथं विशाल वटवृक्षाच्या खाली बसलेल्या चित्रगुप्तांकडे हिचे प्राण सोपवावे. वसंत सेने अगं अशी कशी गं सोडून गेलीस? गुरुजी गुरुजी ह्या गणिकेने तर प्राण सोडला. मूर्खा, शरीर प्राण सोडत नसतं, प्राण शरीराला सोडून जातो. धिक्कार असो तुमचा, निष्ठूर, दुष्ट, स्वार्थी. काय बडबडतोयस? मला तर वाटतंय की तुम्हाला 800 शिव्या द्याव्यात. दे दे, तुझं मन भरेपर्यंत दे. माझं मन तर भरून आलेलंच आहे. ते कशानं? गुरुजी गुरुजी ही गणिका सुद्धा तर आपलीच आहे ना. आपली? हं. ती कशी काय? ती सुद्धा परिव्राजकांप्रमाणेच कुणावरही प्रेम करत नाही. भावनेपोटी नसेल, पण धन दौलतीसाठी तर करत असेल. गुरुजी गुरुजी मला आता हा शोक आवरत नाही. मी तिच्या जवळ जाऊन बसतो आणि आणि शोक करतो. काही गरज नाही, काही गरज नाही. अ- तू तिथे मुळीच जायचं नाही. असं म्हणू नका गुरुजी, असं म्हणू नका. आणि चिडू तर नकाच. साधू संन्याशांना अशी चिडचिडी शोभत नाही. वसंत सेने, वसंत सेने, प्रिये, कोकिळ कंठी. हे हे काय करताय तुम्ही? प्रेम. प्रेम हं. असेल बाई, या साधूंना सगळ्यांबद्दलच प्रेम वाटत असेल. अ, मी हिला स्पर्श करू? करा ना. अ, हाय हाय गे वसंत सेने. हा, हे काय? तिच्या पायांना का स्पर्श करताय? आ, हिचे पाय कुठे आहेत? मस्तक कुठे आहे? शोकावेगानं काही कळेन असं झालंय. हाय रे दुर्दैवा, हा हिरा मला जिवंतपणे मिळाला असता तर. हे साधू इथे आहेत, तोवर एक महत्वाचं काम करून घेते. आर्य, आ, तुम्ही थोडा वेळ हिच्या जवळ बसता का? हो, मी ना जाऊन हिच्या आईला घेऊन येते. हो हो, जा जा लवकर जा. मी आहे ना इथे. जोवर तिची आई येत नाही तोवर मीच तिची आई. दयाळू वाटतोय. वसंत सेनेची काळजी घेईल. आ, येते मी. हो हो हो. आ, गेली गेली. आता मी मोकळेपणानं रडून घेतो. वसंत सेने, वसंत सेने, अगं कशी ग सोडून गेलीस? शांडिल्या, काय काय शांडिल्या, आ, काय चाललंय? आ, काय चाललंय? एवढा शोक कशासाठी? तुम्ही जा इथून. निष्ठूर कुठचे? मलाही तुमच्यासारखंच बनवायचा डाव आहे तुमचा. शांडिल्या, हं. विद्याभ्यासाची वेळ झाली आहे. आ, अभ्यासाला सुरुवात कर. काय आहे गुरुजी? अहो, आधी ह्या बिचारीचे प्राण वाचावे म्हणून काही धडपड तर करू द्या. तू काय धडपड करणार आहेस? हा? तू काय धडपड करणार आहेस? तुला वैद्यक शास्त्र येतं? मला नसेल येत वैद्यक, पण तुम्हाला तर योग विद्या येते ना. मग दाखवा ना काही चमत्कार. याला बिचाऱ्याला आपल्या कर्तव्याचं ज्ञान नाही, त्यामुळे साधू पुरुषांचा धर्म त्याला माहिती नाही. महेश्वरांसारख्या योगचार्यांकडून मी ऐकलंय की शिष्यांवर अनुग्रह म्हणून काही केलं तर त्यात दोष नाही. त्याचा माझ्या योग सामर्थ्यावर विश्वास बसावा म्हणून मी आता माझा आत्मा या गणिकेच्या देहात स्थापित करतो. हां, असंच करतो. शांडिल्य, शांडिल्य. अरे, ही तर जिवंतच आहे. मी इथेच आहे, तुझ्या जवळच आहे इथे. दूर हो. तुझ्या मलिन हातांनी मला स्पर्श करू नकोस. हे काय नवीनच खूळ. शांडिल्य,
चल अभ्यासाला बैस. अभ्यास? इथेही अभ्यास? त्यापेक्षा मी माझ्या गुरुजींकडेच जातो कसा. गुरुजी, गुरुजी, अहो गुरुजी. काहीच उत्तर नाही. गुरुजी, गुरुजी, काही हालचालही नाही. म्हणजे हे मेले बिले की काय? गुरुजी, नक्कीच नक्कीच त्यांचा आत्मा त्यांच्या देहाला सोडून गेलाय. अरे कुणी आहे का इथे? वाचलक, अहो उपाध्याय, अहो इथे माझे गुरु मरून पडले आहेत. आता मी काय करू? गुरुजी, गुरुजी, अरे कुणी आहे का इथे? वाचलक, उपाध्याय, अहो माझे गुरुजी. या 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 इकडून या आशा. हो, पण माझी मुलगी कुठे आहे? तिथे तिथे उद्यानात आहे. माझं तर नशीबच फुटलं. शोक आवरा आई, असा धीर सोडून कसं चालेल? आणि वसंत सेनेची प्रकृती आता ठीक झालेली दिसतीये. हो हो हो, ही तर अगदी ठीक दिसते. वसंत सेने, पोरी पोरी कशी आहेस तू? आणि आणि अचानक तुला काय झालं होतं? ए म्हातारे, दूर हो, मला स्पर्श करू नको. अगं, अरे बापरे, हा ही असं काय बोलते? आई, अहो बहुतेक हिच्या मेंदूत विष चढलंय. अगं मग 10 वाजता जाऊन वैद्यांना बोलावून आण. जा लवकर. हो 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 हो, जाते. हा वसंत सेना, काय झालं बेटा तुला? लवकर चला शेठजी. वसंत सेना कधीची बेचैन आहे तुमच्यासाठी. मी सुद्धा उतावीळ झालोय तिला भेटायला. कधी एकदा तरी त्या हरिणाक्षीच्या कोमल कमळासारख्या मधुरभाषी मुखाचं मी प्रिये. हे काय, मला पाहून तिनं तोंड फिरून घेतलं. प्रिये, वसंत सेने, तुझं वाऱ्याच्या झुळकीनं थरथरणाऱ्या कमल पुष्पासारखं मुख माझ्याकडे वळव ना. सध्या तुझ्या लावण्याची थोडीशी झलकच मला दिसते आहे, पण ती सुद्धा तहानलेल्याला खोटभर का होईना पाणी मिळावं तसा आनंद मला देते आहे. पण हे सुंदरी. ए मरकटा, आधी दूर हो. खबरदार मला स्पर्श करशील तर. अरे, हिला अचानक काय झालं? तिला सापाने दंश केलं तेव्हापासून अशीच विचित्र वागत आहे ती. सापानं दंश केला? हो. मग सर्पदंशामुळे तिचे प्राण शरीरातून निघून गेल्यावर तिच्या शरीरात कुठल्या तरी भयंकर भूतानं प्रवेश केला आहे बहुतेक. हा, इकडे इकडे या. इकडे या वैद्यराज. बर कुठे आहे वसंत सेना? हा इकडे. हा. अरे, ही तर चांगली शुद्धीत दिसतेय. मग नक्कीच हिला एखाद्या सापाने दंश केला असावा. हा, तुम्हाला कसं कळलं? ती किती बदलली आहे ती. विष उतरवण्याचा मंत्र टाकावा लागेल. ती माझी पडशी दे इकडे. ही घ्या पडशी. दे. मंत्राची सिद्धता करावी लागेल. थोडं थांबा तुम्ही. हे कुंडल कुटील गामिनी, या मंडलात प्रवेश कर. वासुकी पुत्रा, या मंडलात उभा राहा. तिथेच उभा राहा. कुऱ्हाड कुठे आहे माझी कुऱ्हाड? ह्याचा मस्तकच धडा वेगळं करा आधी. मूर्ख वैद्या, विनाकारण धडपड करू नकोस. अच्छा, पित्त खवळलंय. थांब, तुझं पित्त, वात आणि कफ सगळंच ठिकाणावर आणतो. आणा वैद्यजी, लवकर ठिकाणावर आणा. मी तुम्हाला खुश करून टाकीन.
पण तिला बरं करा. खुश तुम्ही खुश करणार. सापाचं विष उतरवण्याची एक जालिम गोळी आहे माझ्याजवळ, ती घेऊनच येतो. हा गेलो आणि आलो. खुश करताय म्हणे. बापरे, नशीब नुसत्या ओरडण्यावर भागलं, नाहीतर आज मला यमराजांनी नोकरीवरून काढूनच टाकलं असतं. अरे हे काय, ही तर कोणी दुसरीच वसंत सेना आहे. मला जिचे प्राण हरण करायचे होते ती कोणी भलतीच होती. आता हिचं प्रेत जाळून टाकायच्या आत हिचे प्राण मला तिच्या शरीरात टाकले पाहिजेत. पण ही तर जिवंत दिसते. असं कसं झालं? हिचे प्राण माझ्या हाती आहेत आणि ही तर चांगली धडधाकट दिसते. असं ह्यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. अच्छा, हा योगी साधू, याची करामत दिसते ही. आता आलं लक्षात. हा साधू तिच्या शरीरात प्रवेश करून बसलाय. आता काय करावं बरं? ठीक आहे, थोड्या वेळासाठी ह्या गणिकेचा आत्मा ह्या साधूच्या शरीरात सोडून द्यावा. आणखी एक काम आहे, तेवढं उरकून यावं आणि मग पुन्हा दोघांचे प्राण जिथल्या तिथे ठेवून द्यावे. आता ह्या साधूच्या शरीरात त्या गणिकेच्या आत्म्याचा प्रवेश झाला. परिभृतिके, ए परिभृतिके. हे काय, गुरुजी उठले? भाग्यांना मरण येत नाही बहुतेक. रामिलक कुठे आहेत? मी इथे आहे साधू महाराज. आणि हे काय, हे काय गुरुजी? अहो, ज्या हातांमध्ये कमंडलू असायचा त्या हातात बांगड्या भरल्या. हे तर माझे गुरुजी नाहीत. हे ना स्वामी आहेत ना नर्तकी. हे नर्तकी स्वामी वाटतायत. रामिलक असे दूर का उभे? या ना माझ्या बाहुपाशात. या आणि बाभळीच्या झाडाला घ्या बाहुपाशात. रामिलक, खरंच मी प्रेमच्छोराने धुंद झाली आहे. धुंद नाही, भ्रमिष्ट झालात तुम्ही. स्वामी, असं बोलणं धर्मात बसत नाही. रामिलक, ते आसव आणलत ना, मग द्या ना मला. आसव नाही, जालिम विष आहे, विष. पिणार? ए परिभृतिके, ये ना माझ्या मिठीत. ए चल हट. वसंत सेने, आई पाया पडते. हा अरे देवा, हे काय झालंय हिला? आई, मला ओळखतेस ना तू? आणि रामिलक किती उशीर केला यायला. स्वामीजी, मी पराधीन आहे. चांगल्या 8 गोळ्या आणल्या आहेत, शिवाय औषधही. मग जीवन मरणाचा प्रश्न आहे. पाणी द्या, पाणी द्या. हे घ्या. हे घ्या पाणी. द्या. गोळी उगाळून घेतो. पण हे काय? हिला साप चावलेला नाही, मग हिला भूत बाधा झाली आहे. मूर्ख वैद्या, फुकट एवढा थेरडा झालास रे. प्राण घेणाऱ्या यमालाही ओळखत नाहीस होय. आता सांग ह्याला कोणता साप चावलाय ते. सांगतो की. अरे वा, त्यात काय मोठं रहस्य आहे. रहस्य नसेल पण शास्त्र तर आहे. शास्त्र तर अनेक आहेत. बाकी शास्त्र राहू दे, तुझं वैदक शास्त्र काय सांगतं ते आधी सांग. अच्छा, ऐक तर मग. कार्तिका पैतिकाश्चैव श्ले 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 श्ले. पुस्तक कुठं आहे माझं? वारे वैद्य, एक चरणही धडपाठ नाही आणि म्हणे वैद्यराज. पण घाबरू नको, हे आमचे गुरुवर्य म्हणजे चालतं फिरतं ग्रंथालयाचे. नाही, थांब न ऐकूनच घे आता. ऐकवा. कार्तिका पैतिकाश्चैव श्लेषिमकाश्च महाविश त्रीणि सर्पा भवन्त्यन्ते चतुर्थो नाधिगम्यते
चुकतो आहेस चुकतो आहेस. हे कुठे चुकतो? त्रय सर्पा असं पाहिजे. त्रिणी तर नपुंसकलिंगी आहे. अरे 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 याला कुठल्या तरी व्याकरण वाचलेल्या सापानं दंश केलेला दिसतोय. आता सांग बघू किती विकार आहेत. विकार विषविकार 100 आहेत. 100 नाही मूर्खा, 7 आहेत. ऐक. रोमांच येणं, हं. तोंड कोरडं पडणं, वर्ण पिवळा पडणं, अंगात कंप भरणं, उचकी येणं, श्वास लागणं आणि शुद्ध जाणं. ज्याला हे 7 विकार आहेत त्याला अश्विनी कुमारही बरं करू शकणार नाही. कळलं का? आणखी काही विचारायचं असेल तर विचार. विचार. बाप रे बाप, नाही हे माझ्या आवाक्यातलं काम नाही. मी हात जोडतो तुझ्या पुढे. मी जातो. आज कशा कशा लोकांना यमपुरीत पोहोचवलंय. कुणाला जन्माआधी, कुणाला ज्वर झाला म्हणून, कुणाला काम ज्वरामुळे, तर कुणाला हृदयरोगानं. आता यमराजांच्या आदेशाचं पालन करावं. स्वामीजी, ह्या गणिकेचं शरीर आता तरी सोडा. ठीक आहे. आता ह्या दोघांच्या प्राणांची अदलाबदल केली की माझं काम झालं. शांडिल्या, अरे शांडिल्या. गुरुजी, तुम्ही पुन्हा पूर्वीसारखेच बोलायला लागलात. परिभृतिके, अगं परिभृतिके. अगं बाई, वसंत सेना ही पूर्वीसारखं बोलायला लागली. हो ना. आई, बेटी वसंत सेना. आई. हो. वसंत सेने, माझ्याकडे पहा तरी. गुरुजी, हे सगळं काय चाललं होतं? हसताय. अरे ती खूप मोठी कहाणी आहे. हो, सांगेल नंतर कधीतरी. बर. आधी अभ्यासाला बैस. गुरुजी, आता अभ्यास या वेळेला आता करायचा म्हणजे करायचा. अहो पण गुरुजी. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी शृंखला नभोनाट्य ऐकलत. भगवद जुक्कम. मूळ संस्कृत लेखक बोधायन. हिंदी अनुवाद नेमीचंद्र जैन. मराठी नाट्य रूपांतर दिनकर बेडेकर. पात्रांसहित कलावंतांचा परिचय. परिव्राजक विनोद राऊत. शांडिल्य मुकुंद वसुले. वसंत सेना अंबिका पराते. आई शैल जेमिनी. मधुकरिका अर्चना सोमकुवर. परिभृतिका प्रचिती धोंड. रामिलक अजिंक्य मनोहर. वैद्य रमेश दीक्षित आणि यमदूत दिवाकर शिर्के. गायिका वंदना देवधर. दिग्दर्शक अशोक जांभुडकर आणि सादर करते प्रदीप जारोंडे. निर्मिती आकाशवाणी नागपूर.